या जर आपण मुंबईच्या राजकारणावरती गप्पा मारू. राज ठाकरे, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, कोण सगळ्यात चांगला नेता आहे? राज ठाकरे. राजकारणातली भाजी ही हिरवी भाजी म्हणजे उद्धव ठाकरे आणि हे जे गाजर आहे ना, हे गाजर हे म्हणजे एकनाथ शिंदे. हे दाखवलं जातं, गाजर दिलं जातं सगळ्यांना, पण ही भाजी ही लोकांना माहिती आहे ही पौष्टिक आहे तरी लोक खात नाही. हल्लीच्या राजकारणाचं पण असंच आहे. माझं सांगू शकत नाही 100% ते लोक गुजराती करणार. आता ते बोलतात की आम्ही मराठी महापौर ठेवणार, पण ते 100% सांगतो मराठी महापौर हे लोक ठेवणार नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखची वरी होऊ या आधी जगाला. ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला, ते म्हणतात मला मराठीची सेवा करता आली, माझं भाग्य आहे. जो महाराष्ट्रामध्ये राहतो तरी सुद्धा मराठी बोलत नाही, मराठी सण संस्कृती पाळत नाही ना, तो परप्रांतीय आहे. ते असंही म्हणतात ठाकरेंचा महापौर झाला तर खान पण होऊ शकतो. मराठीच होणार आणि झाला पाहिजे. अहो हक्कलपट्टी करायला लागले मराठ्यांची, सोडली अख्खी अर्धी मुंबई तर अशीच खाली केले. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्याच्यावरून पण समजेल ना मराठी माणसांची ताकद किती आहे ते. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आणि जे असे बोलतात ना की मराठीचा हे मुद्दा करतात इलेक्शन आल्यावर, त्या लोकांना चपलीने हाणलं पाहिजे. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी संकेत वर्ग आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि न्यूज 18 लोकमतच्या या नव्या कोऱ्या शोमध्ये तुमचं स्वागत आहे. या शोचं नाव आहे बघतोय रिक्षावाला. रिक्षा हा खूप जास्त महत्त्वाचा एलिमेंट आहे, भाग आहे मुंबईचा. आणि अर्थात म्हणून आम्ही ठरवलं की पत्रकार जरी असलो तरी यावेळेला आपण रिक्षातून फिरूया आणि या रिक्षामधून गल्ली गल्लीत जाऊया. तर मंडळी, सध्या मी आलो आहे चेंबूरमध्ये आणि चेंबूरच्या एकंदरीत चेंबूरकरांची काय भावना आहे हे जाणून घ्यायचं आहे. अर्थात आपल्याला लोकांना गोळा करावं लागणार. त्यासाठी मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं की हे शस्त्र आहे आमचं, नेहमी हे शस्त्र असतात, हे शस्त्र आहे. त्याच्यामुळे आपण लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करू याच्यातून. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी संकेत वरड, न्यूज 18 लोकमतमधून आहे. नेहमी आम्ही पत्रकार म्हणून फिरतो, पण आज मी रिक्षावाला म्हणून फिरतो इकडे. तर माझी एक विनंती आहे की सगळ्यांनी या जरा आपण बोलू, तुमच्या प्रभागातले काय प्रॉब्लेम्स असतील किंवा एकंदरीत मुंबईच्या राजकारणावरती गप्पा मारू. राजकारणात जर आपण म्हटलं तर पालेभाजी हा प्रकार असतो ना, तर पालेभाजी हे लहान पोरं असू दे किंवा मोठी माणसं असू दे, ती पौष्टिक असते पण खायला बघत नाहीत. आता मला सांगा, राजकारणात अशी भाजी कोण आहे? असं बघायला गेलं तर राजकारणातली भाजी ही हिरवी भाजी म्हणजे उद्धव ठाकरे आणि हे जे गाजर आहे ना, हे गाजर हे म्हणजे एकनाथ शिंदे. हे हे दाखवलं जातं, गाजर दिलं जातं सगळ्यांना, पण ही भाजी ही लोकांना माहिती आहे ही पौष्टिक आहे तरी लोक खात नाही. हल्लीच्या राजकारणाचं पण असंच आहे. भाजपवाले म्हणतात ब्रँडचा बँड वाजलाय. ब्रँडचा बँड वाजला नाही. येणाऱ्या काळात येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांना सांगणार आहे आणि दाखवणार आहे की बोलतात ना, एक जण एकटा असला तर त्याला कोणीही मारू शकतं, दोन एकत्र आले ना तर ते तोडायचं खूप मुश्किल असतं. तसंच मराठी माणसांना आता कळतंय. भाजपचे नेते असं म्हणतात की महापौर हिंदू महापौर होणार, पण तसं ठामपणे म्हणत नाहीत की मराठी महापौर होईल म्हणून. पण ठाकरे म्हणतात की आमचा महापौर मराठी असेल. तर तुम्हाला मराठी महापौरच हवा आहे की हिंदू पण चालेल? मराठीच असला पाहिजे. मराठी माणूसच हिंदू असतो ना, का मराठी असतो कुठल्या दुसऱ्या देशातून आलेला असतो काय? मराठी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात मुंबई आहे. ही मुंबई मायानगर आहे आणि ही मराठी माणसाची मुंबई आहे. आणि या मराठी माणसाच्या नगरीमध्ये हा मराठीत महापौर असला पाहिजे. आता हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र झालेले आहेत, तर हां, तर त्यांची सत्ता यायला पाहिजे असं आमची आधी पाहिजे ना, येणार. कारण कितीही झाले तरी एकीपणा हा कधी तुटत नाही. आले एकत्र 100% ठाकरे गटच येणार. हो, आणि आम्हाला खात्री आहे. एकनाथ शिंदेना काय संदेश द्याल? एकनाथ शिंदेना काय संदेश? त्यांना काय संदेश देणार? ते ऑलरेडी जगाचा संदेश घेऊन बसले सगळं. काय संदेश देणार? ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री. पण सध्या तुम्हाला काय वाटतं, राजकारणात कोण नाराज आहे? राजकारण नाराज कोण आहे? नाराज सध्या शिंदे साहेब नाराज आहेत. का? कारण तर आता दोन ठाकरे बँड एकत्र आल्यामुळे ते नाराज आहेत. त्यांना आता भीती वाटायला लागली आहे आणि BJPवाले पण नाराज आहेत. मला सांगा, तुम्हाला असं वाटतं का असं, तुम्ही मराठी आहात, एवढं मगासपासून तुम्ही कळवळीने मराठीबद्दल बोलताय, शिंदेनी पण एकत्र यावं का इकडे? नाही, ते आले तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी ॲक्च्युली बाहेर पडायच नाही पाहिजे होतं. आले तर चांगली गोष्ट आहे, वेल अँड गुड. या दोघांना बरोबर आले तर आणखी ठाकरेंनी मुळात शिंदेना एक्सेप्ट करावं का? आता ते करणं न करणं त्यांच्यावर. पण तुमचा सल्ला म्हणजे तुम्हाला काय वाटतं? माझं मत आहे की त्यांना करावं. त्यांनी घेतलं तर अतिउत्तम आहे.
कारण ते मराठी म्हणजे आता ह्या महाराष्ट्राला गरज आहे पुऱ्या महाराष्ट्र एकीकरणाची. सगळे मराठी एकवटले पाहिजे. आपल्या बीजेपीला हद्दपार करायचे असेल ना तरी सगळ्या मराठीने एकवटलं. असा राग खूप आहे बीजेपीवरती, किती बोला. हा बीजेपी राग आहे, असंच आहे ना की बघा ना आता आपल्या महाराष्ट्राची मुंबईची काय वाट लागली आहे, कशी वाटवायला लावते मुंबईचं. मराठी माणसांना रोजगार राहिला नाही आणि आता एवढी दादागिरी वाढली परपंत्यांची या पर्यंतची. मराठी माणसाला जिथे तिथे म्हणजे आता मराठी माणसं इथे मुंबईमध्ये जगण्याची खूप मोठी मुश्किल झालेली आहे. किती पक्ष आहेत सध्या आपल्याकडे? किती पक्ष म्हणजे इथे लढायला नाही एकंदरीत राज्यात किती पक्ष आहेत सध्या? राज्यात असे भरपूर पक्ष आहेत, ते काय मोजता येणार नाही आहे. हे लोक एका ठिकाणी एकत्र, दुसऱ्या ठिकाणी वेगळे. विधानसभा 1 वर्ष आधी झाली तेव्हा अपोजिटमध्ये लढले, आता एकत्र. खिचडी झाली असं वाटतंय का? भाजपाने ना पूर्ण राजकारणाचं गचकर करून टाकलं. मतदान करता ना मतदान वगैरे? 100% मतदान करतो, मतदार आहेत ना मी. मग काय कुणाला मत देणार यावेळेला? मी लोकशाहीला कुठल्या एक अपक्ष उमेदवाराला मतदान करणार, मी कुठल्या राजकीय पक्षाला अजिबात मतदान नाही करणार. म्हणजे कुठल्याही याच्यावर आमचा काडीचाही विश्वास नाही आहे. का हो असं? कुठल्या पक्षाने काय केलं, कोणासाठी काय करत करून, ज्याच्याकडे गडगंचा पैसा आहे, चांगल्या त्याला 2-2, 4-4 खोके आहेत करून अशा लोकांना तिकीट भेटते. बाकी राजकीय पक्षाचे जे सर्वसामान्य कार्यकर्ते असतात ते असेच उपाशी मारतात, कोण त्यांना कधीच न्याय मिळतो. तुम्हाला वाटतं का यावेळेला ठाकरेंसाठी डू ऑर डायची लढाई, जर इकडे जर ते हरले मग ते संपला विषय, असं वाटतं का तुम्हाला? कारण की हे एक शेवटची अपेक्षा होती की एकत्र या फायनली ते आलेत. जर आता ते हरले मग विषय काय आमचा संपला, असं वाटतं का? ठाकरेच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसासाठी, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसासाठी ही डू अँड डायची लढाई आहे. आता जर तुम्ही एकत्र नाही आलात तर मग फार कठीण आहे. या लोकांचं असं मला जाणवलं की मराठीच्या मुद्द्यावरती यंदाची निवडणूक होईल आणि सामान्य माणूस जो आहे तो मराठीच्या मुद्द्यावरती मतदान देऊ शकतो. आणि या रिक्षावालासोबत तुम्ही असेच राहा, आपण फिरू आणि लोकांच्या मनातला कल काय आहे तो जाणून घेऊ. सध्या तुर्तास इथेच थांबतो.